त्यावेळेचं काँग्रेसचं सरकार, मनमोहन सिंगाचं सरकार काय केलं त्यांनी 2008 साली केवळ पाकिस्तानचा निषेध केला। बंधू भगिनींनो, ते पुन्हा आले, त्यांनी पुन्हा पुण्याला बॉम्बस्फोट केला, मग यांनी तीव्र निषेध केला, मग त्यांनी मुंबईच्या ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट केला, मग यांनी अतितीव्र निषेध केला, मग त्यांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये बॉम्बकांड केलं। मग आमचे प्रधानमंत्री अमेरिकेला गेले आणि अमेरिकेत जाऊन कागदपत्र दिले, म्हणाले बघा हा पुरावा, पाकिस्तान आमच्याकडे येऊन बॉम्बस्फोट करतो, जरा तुम्ही पाकिस्तानला रागवा। अरे 140 कोटीच्या देशाचा प्रधानमंत्री त्या ठिकाणी जाऊन सांगतो पाकिस्तानला रागवा। पण बंधू भगिनींनो, तुम्ही परिवर्तन बघा, मोदीजी या ठिकाणी आले, मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले, या ठिकाणी आमच्या जवानांवर हल्ला झाला, आमच्या जवानांना उरीला शहीद केलं, पण या ठिकाणी देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी होते, पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांना मारलं। 2019 नंतर या देशामध्ये बॉम्बस्फोट करण्याची हिम्मत पाकिस्तानच्या बापाची देखील झाली नाही। मजबूत नेतृत्व याला म्हटलं जातं।